नमस्कार मित्रांनो, मी दिनेश तागडे पोलीस टाइम न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय। आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 10चे जे उमेदवार आहे सुनीलजी मोहोड ते आपल्यासोबत आहे। विकासाची परिभाषा ती सतत बदलत असते आणि सध्या आपल्या राज्यामध्ये विकासाची परिभाषा जे काय आहे ते आज आपण काही जाणून घेऊया। आपल्यासोबत जे उमेदवार आहेत ते आपल्याला जुळले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आणि लोकांनी यांना निवडून का द्यायचं हा इथं मोठा प्रश्न उपस्थित होतो। तेव्हा सर तुम्ही सांगा की लोकांना तुम्हाला निवडून का द्यावं। नमस्कार, मी सुनील भीमरावजी मोहोड आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे झाडू। खऱ्या अर्थानं हा प्रश्न प्रत्येक उमेदवाराला विचारला पाहिजे की आम्ही तुम्हाला का निवडून द्यावं। निवडून देण्यामागच्या बऱ्याच गोष्टी असतात आणि बरेच उमेदवार जे आहे ते एकाच दिवशी बाशिंग बनून तयार असतात, कारण त्यांना वाटते की आपण नगर परिषदेला नवरदेहून चाललो, पण नवरदेहून जायचं नाही, आपल्याला तिथे नगरसेवक होऊन जायचं आहे। विकासाची परिभाषा ही अगदी स्पष्ट आहे, कारण विकास हा नुसता मूलभूत सुविधांचा नसतो, पण विकास हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झाला पाहिजे। मग शिक्षण क्षेत्र असो, आरोग्याचं क्षेत्र असो, त्या ठिकाणी सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो आणि यासोबतच कौटुंबिक ज्या घडामोडी असतात त्या संदर्भात असो, विकासाची ही जी संकल्पना असते ही वेगवेगळ्या स्तरावर बदलत असते। आणि विकास जो आहे तो विकास जो म्हणतो आपण त्याला की नाल्या केल्याने किंवा रस्ते केल्याने होत नाही, तर त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे। अनेक ठिकाणच्या आपण नाल्या पाहतो, बऱ्याच ठिकाणी नाल्या झाल्या तर त्या अरुंद असतात आणि त्या पाणी त्या ठिकाणी पाझरते, त्याला आपण नाल्या म्हणणार नाही। एखादा रस्ता बांधला त्या ठिकाणी गड्डे असतात, त्याला रस्ता म्हणणार नाही आपण। आणि म्हणून जो विकासाची संकल्पना जेव्हा मांडतो आपण, जेव्हा बारामतीचा विचार आपण करतो की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विकास झालेला आहे त्या पद्धतीचा विकास करण्याचं सामर्थ्य या उमेदवारांमध्ये, या नगरसेवकांमध्ये निर्माण झालं पाहिजे, या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालं पाहिजे। कारण ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्राचा विकास करतो तर त्या विकासामध्ये उमेदवारासोबत, त्या नगरसेवकासोबतच त्या परिसरातील नागरिकांचा सुद्धा सहभाग महत्त्वाचा आहे। कारण त्या परिसरातील नागरिकांनी जर सहभाग दिला, त्या परिसरातील नागरिकांनी जर आपल्या समस्या सांगितल्या, तर त्या परिसरामध्ये मी सांगितलेल्या सर्व प्रकारच्या ज्या संकल्पना आहे विकासाच्या त्या खऱ्या अर्थानं सिद्ध होऊ शकते। याआधी तुम्ही भाजपमध्ये असं काय घडलं की तुम्ही पक्ष सोडून आम आदमीची वाट धरली? मी होतो आधी BJPमध्ये होतो, परंतु आता तो विषय भूतकाळात गेलेला आहे, त्या विषयावर बोलून अर्थ नाही। आणि आता आपण जी आम आदमी पार्टीची जी पाऊल वाट धरलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठलाही जातीभेद, धर्मभेद, व्यक्तिभेद केला जात नाही, इथे कुठली व्यक्तिपूजा होत नाही आणि या पक्षामध्ये कोणालाही दबावात ठेवला जात नाही। आणि म्हणून हा एक अतिशय चांगला पक्ष आहे। दिल्लीमध्ये सरकार होतं, आज तुम्ही दिल्लीमधली जी शाळा आहे तुम्ही शाळा पहा, अतिशय चांगल्या शाळा बनलेल्या आहेत। जिल्हा त्या ठिकाणच्या सरकारच्या ज्या शाळा बनवलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या शाळा आहेत। आजही त्या इंटरनॅशनल लेवलवर शाळा बनलेल्या आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। पंजाबमध्ये आजही 100 युनिटपर्यंत लोकांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी मोफत आहे। यासोबतच अनेक अशा सुविधा उपलब्ध होऊन राहिलेल्या आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून मी या पक्षाबद्दलची माहिती घेऊनच या पक्षामध्ये आलेलो आहोत। काही दिवसाआधी आपल्या नरखेडमध्ये ज्या आपल्या लहान ज्या सुविधा आहे, ज्या मूलभूत गरजा आहे, त्यासाठी आंदोलन झालं होतं। त्या आंदोलनामध्ये छोट्या दुसऱ्याचे आपण जे आंदोलन केलं आहे, तर तुम्हाला काय वाटते की तुम्ही जर निवडून आला त्या मूलभूत गरजा ज्या छोट्या आहेत त्या नागरिकच्या पुऱ्या होतील का? तुम्ही आंदोलनाबद्दल विषय काढला, आम्ही नागरिक कृती समितीच्या माध्यमातून 12 दिवस आंदोलन केलं। मी त्या नागरिक कृती समितीचा सचिव आहे, त्याची मुहूर्तमेढच खऱ्या अर्थानं ती मी मांडलेली होती। आम्ही 5 लोक त्यामध्ये होतो। आम्ही 12 दिवस उपोषणाला बसलो, 12 दिवसात आम्ही 14 मागण्या पूर्ण केल्या, हे लक्षात घ्या। त्यामध्ये CBSE शाळा सुरू केली जी 3 वर्षापासून बंद होती। गावामध्ये 400 चेंबर आम्ही टाकून घेतले। यासोबतच 1 नंबर शाळेसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही 1 कोटीचा मंजूर करून घेतलेला आहे। नाव्या नगर जे आहे ते ऋषी तलावाच्या मागे आहे, तिथे रस्त्याचे आणि नाल्यांचे कामं सुरू केलेले आहे। नाल्या याच्याने विकास होत नाही। हां, हे रस्ते किंवा नाल्या ह्या ज्या आहेत त्या बौद्धिक सुविधा आहेत,
आणि त्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. यासोबतच ज्या शिक्षण क्षेत्रातल्या ज्या सुविधा आहे, म्हणजे विशेषतः यावर्षी नगर परिषदेला आम्ही CBSE शाळा सुरू केली, जे 3 वर्षापासून बंद पडलेली शाळा होती ते सुरू केली, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. यासोबतच जो घनकचऱ्याचा जो प्रकल्प आहे, जो स्मशानभूमीमध्ये आहे, त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे दुर्गंधी येत होती, आम्ही त्या संदर्भात प्रस्ताव मांडला शिवसाहेबांसमोर, कलेक्टर ऑफिसला तो प्रस्ताव पाठवला आणि मुख्यमंत्र्यांकडून तो प्रस्ताव पुढे आम्ही तो पाठवलेला आहे. आणि तो घनकचऱ्याचा जो प्रस्ताव आहे, ती घनकचऱ्याची जी जागा आहे ती बदलण्यात यावी व ती जे धोत्रा मोदी रोडवर जे जो पहाडी भाग आहे त्या परिसरामध्ये नेण्याचा संदर्भामध्ये आणि एक जी जागा आहे ती लोकेट केलेली आहे, आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा सुद्धा पुढे आमचा ती प्रक्रिया सुरू आहे. आपण पाहतो की आपल्या इथे जे रुग्णालय आहे आणि सारगावला तिथे उपजिल्हा रुग्णालय आहे. आपल्या इथं साधा रुग्णालय आहे, तिथली व्यवस्था इतकी ढसाळ आहे की आपल्याला तिथे कुणी रुग्ण गेला की त्याला सरळ ते लोक नागपूरला रेफर करतात. त्याचप्रमाणे आपल्या इथे रेल्वेची खूप प्रॉब्लेम आहे, बसची व्यवस्था बरोबर इथे नाही आहे. हे जे सर्व मुद्दे तुम्ही मांडलेत हे खऱ्या अर्थानं हे आमदारांचे मुद्दे आहेत. आणि या भागातले रहिवासी आहोत, आपण सध्या आता उमेदवार आहोत, तर आपण काहीतरी मागणी त्या लोकांना केली होती काय? तुम्हाला चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला कल्पना नसेल, डॉक्टर निवृत्तीनाथ राठोड हे CS आहे. जर इथे कोणी डॉक्टर असेल तर त्यांना कल्पना आहे. हे जिल्ह्याचे शल्यचिकित्सक अधिकारी आहे आणि यांच्या माध्यमातून मी वारंवार यांना फोन करत असतो की साहेब या आपल्या हॉस्पिटलमध्ये ह्या सुविधा नाही आहे, त्या त्यांच्याकडून मान्य करण्याचा मी प्रयत्न करतो. मागच्या वेळेस आपल्या इथे 200 सायरपची फक्त व्यवस्था होती, आम्ही त्या 400 सायरप करून घेतल्या. औषध वितरण करणारा जो होता तो एकच होता, तिथे 2 आम्ही वितरक करून घेतले. एवढंच नाही तर जिल्हा उपरुग्णालयाच्या 3ही बैठकीला मी उपस्थित होतो. त्या ठिकाणच्या जो मॅप त्या ठिकाणी जो सादर केला, अजूनपर्यंत आधीच्या सरकारने, आधीच्या आमदाराने तो मंजूर करून आणला होता, परंतु अजूनपर्यंत या सद्यस्थितीत असणाऱ्या आमदारांनी तो विषय पुढे लावलेला नाही. आणि तो पुढे लावला तर या गावामध्ये जिल्हा उपरुग्णालय लवकरच होईल, इथल्या गावातील लोकांना चांगल्या सुविधा मिळेल. आणि एवढंच नाही तर ते हॉस्पिटलच्या बाजूला जे प्रसूतीगृहाची निर्मिती होऊन राहिलेली आहे, त्यासाठी आम्ही वारंवार बैठकी लावून ते प्रसूतीगृह जे आहे ते तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता ते काम जवळपास पूर्णत्वास येऊन राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. समजा तुम्ही निवडून आलात किंवा तुमचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते त्या खुर्चीवर बसले, तर भविष्यात तुमचा प्लॅन काय नरखेडकरता प्लॅन हा राहील की इथे ज्या वेगवेगळ्या स्तरावरच्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या इथे आणायच्या. जसं आता आपण पाहतो की शैक्षणिक स्तर जो आहे तो या शाळेमध्ये असणारे सर्व शिक्षक चांगले आहेत, विद्यार्थीसुद्धा ते घडवण्याचं काम करतात, परंतु त्या शाळांमध्ये जे भौतिक सुविधा नाही आहे. आजही मागच्या वेळेस मला आठवते की मागच्या पावसाळ्यामध्ये मी असंच एका शाळेमध्ये सर्वे करण्यासाठी गेलो, तर त्या शाळेमध्ये एक शिक्षक लिहित होते आणि त्या फळ्यावरून पाणी गळत होतं. ही वास्तव परिस्थिती या ठिकाणी मला जाणवली. महत्त्वाची गोष्ट आहे की शाळेमध्ये भौतिक सुविधा असल्या पाहिजे. ती शाळा डिजिटल बनण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. एवढंच नाही तर या गावामध्ये जे MPSC UPSC अभ्यास करणारे जे मुलं आहे, यांना जे खऱ्या अर्थानं जे गाईडलाईनची गरज आहे, पुस्तकं मिळून जाईल, पुस्तकं दुकानातून विकत आणता येईल, परंतु खऱ्या अर्थानं जे गाईडलाईनची गरज आहे ती गाईडलाईन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी CSR सुरू करू आणि त्या CSRच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना उच्च स्तरावर जे मार्गदर्शन आहे ते करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू, हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आणि आपले प्रभागांचे भाजी उमेदवार आणि जे आपल्या प्रभागातले जे रखडलेले कामं आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा इथल्या नागरिकांना आश्वासन देऊन पूर्ण करण्याची पूर्तता यांच्यामध्ये आहे असं वाटते. त्या बघत राहा तुम्ही माझ्यासोबत पोलीस टाईम.